हाय फ्रेंड्स, कसे आहात? ही फिश थाळी बघून कोणाकोणाला खायची इच्छा झाली आहे? थोड्याच दिवसात श्रावण महिना सुरू होणार आहे, तर त्या अगोदर मस्तपैकी अशी ही फिश थाळी बनवा आणि आपल्या घरच्यांसोबत छानपैकी एन्जॉय करा. चला, जेवण बनवायला सुरुवात करूया आता. आमच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेरच एक मावशी आहेत. त्या खूप ताजे, मस्तपैकी फ्रेश अशी मच्छी त्यांच्याकडे असते. मी नेहमी त्यांच्याकडूनच मच्छी घेते. आज पण सकाळी थोडी लवकरच गेली, कारण का नंतर त्यांची मच्छी आहे ना, ती लवकर संपते. म्हणून मग मी त्यांच्याकडे गेले, छानपैकी मच्छी घेतली. तुम्हाला दिसतच असेल किती फ्रेश फिश आहे ती. सगळी मच्छी खूप फ्रेश आहे आणि त्या कधीच फसवत नाहीत. ज्याला कुणाला मच्छीमधलं फारसं समजत नाही ना, तोही त्यांच्याकडे आरामात घेऊ शकतो, कारण का सगळे मासे त्यांच्याकडे खूप ताजे आणि फ्रेश स्वच्छ असतात. काय चाललंय अर्षदा? आज काय? आज काय म्हणजे, आता गेली आहे ना, मच्छी आणायला गेली होती ना, आता तुझा नाश्ता बनवते आणि मग आता ही काय मच्छी आणली आहे. काय मच्छी आज? वा, दाखवते तुला काय काय आहे ते. इथे कोळंबी आहे, मावशीकडून कोळंबी घेतली. त्याच्यानंतर हलवा घेतलाय. वेगळे करते ते. मावशीकडे पण घाई होती ना, तिला म्हटलं ते असेच दे. लेट झाला होता तिला यायला. त्याचं फ्रेश आहे मच्छी. मावशीकडे माहिती आहे ना तुला, आपल्या फ्रेशच असते, भले थोडी महाग असली. कोळंबी यायला लागली का? हो, येत नव्हती ना, पावसात कमी येते. तिने महाग मिळाली पण ती आणली, कारण का व्हाईट कोळंबी कोण खात नाही बोलते ना, म्हणून मग तिने आणली. डॅमची चव पण नसते काही. म्हणूनच ही घेतली आहे मध्ये. कोळंबीचा आता रस्सा बनवते, हलव्याचं सार बनवते आणि फ्राय पण करते. आणि हे बोंबील आहेत, बोंबील पण फ्राय करते. झालं. संडेला संकष्टी आहे माहिती आहे ना, म्हणूनच तर आज आणलं. स्पृहाने मला आठवण केलेली, मम्मा आज काहीतरी चांगलं घेऊन ये म्हणून तर आज काय पूर्ण थाळीच आहे वाटतं, फिश थाळी. तसं इन शॉर्ट फिश थाळी म्हणू शकतोस तू. आता तुला नाश्ता देते. नाश्ता पण इथे तयार झालाय. नाश्ता देते आणि तयारीला लागते. तुला उपमा. इथे मी स्वच्छ मच्छी सगळी धुवून घेतली आणि एक साईडला वाटणाची तयारी करायला घेतली. सुकं खोबरं वगैरे भाजून घेतलं, त्याच्यानंतर कांदा वगैरे सगळं चिरून घेतलं, की जेणेकरून नंतर आपण जेव्हा जेवण बनवायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला मग कुठे थांबायला लागत नाही. म्हणून सगळीच आधी पूर्वतयारी करून घेतली. काय करतेस? काय मदत हवी आहे का? काय नाही, फिशला आता मॅरिनेट करते, सगळं मच्छीला लावून घेते सगळं. आता काही ही काही सारातली करायची नाही, त्यामुळे ह्याला फक्त मीठ आणि हळदच लावते. की काय आता नॉर्मल आपली हळद आणि मीठ, कारण का रस्सा करायचा आहे, त्याच्यामुळे काय याला बाकी काही दुसरं मॅरिनेशन करायची गरज नाही. त्याचं पण काही सार बनवायचं. कसलं? आपलं मच्छीचं सार. म्हणजे हलव्याचं सार करणार आहे की? हलव्याचं सार करणार, ह्याचा रस्सा बनवणार आहे. म्हणजे एकदम पण पातळ नाही बनवणार आहे, थोडंसं थपथपीतच करणार. आणि ह्या फ्राय करणार आहे सगळ्या, हे पण बोंबील पण आणि हा हलवा पण. हलव्याला फक्त जरा जास्ती लावायला लागतं, म्हणजे त्याला उग्रपणा असतो ना. वाजले किती बघितलेस ना? आता स्कूलची बस यायची वेळ आहे अजून 10-15 मिनिटं आहे. अच्छा, होईल तोपर्यंत. फ्रेश होईपर्यंत होईल. पावसात बरी मच्छी फ्रेश मिळाली. मावशीकडे फ्रेशच असते, थोडे पैसे जास्ती पण फ्रेश मच्छी. बाकी कोणाकडे काय तिच्याकडे टेन्शन नाही, ज्याला कळत नाही तो पण घेऊ शकतो मच्छी. इन शॉर्ट माझ्यासारखा. पण मी जातच नाही कुठे दुसरीकडे. तेच ना, थोडे पैसे जास्त गेलेले परवडतात, पण कळतं ना आपल्याला फ्रेश मच्छी येते. मच्छीचा वार आणि मच्छी नसेल तर शक्य नाही असं. वहिनी पण होती का आलेली? नाही, वहिनी नाही आलेली. येईल ती थोड्या वेळाने येईल. कामं आटपून येईल.
आगळ टाकायचा राहिला. लिंबापेक्षा कोकम आगळची टेस्ट भारी लागते. आपला घरचा संपला का? हा, घरचा संपला ना, म्हणून तर हा आता विकतचा आणलाय. आता जाऊ ना आईने गणपतीला. केलाय. गणपतीला जाऊ ना गावी. ट्रेन कंटिन्यू येत आहे, तेवढा आवाज येतोय, व्हिडिओ कसा करणार? त्यावेळी केलाय आईने भरपूर तसं. तेच आता गणपतीला जाऊ ना तेव्हा आणूया. म्हणूनच मी छोटीच बॉटल घेतली इथे. कोकण महोत्सव भरलाय ना इथे आपल्याकडे, इथून छोटीच घेतली बॉटल. म्हटलं गणपतीपर्यंत पुरेल ती आपल्याला. मग काय घरचा आहेच. इथे काय आहे? मिरची. हा, हे सारासाठी तयारी केली. ते अर्धा तास ठेवून देईन. आता कोळंबीला पण मीठाने हळद लावली आहे. कोळंबीची शेपटी ठेवली का? आगरी स्टाईल वगैरे करणार आहे का? असं नाही, थोडी टेस्ट वेगळी लागते ना जरा, म्हणून म्हटलं आज अशी करून बघूया. कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 पळी तेल घेतलंय. आता तेल गरम झालंय तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ऍड करते आणि ती व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेते. आलं लसूणची पेस्ट आता चांगली परतली आहे. तर आता मी त्याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा मीडियम साईजचा कांदा आहे ना, तो टाकलाय. तर तो पण आपण छानपैकी परतवून घेऊया तेलावरती. कांदा नरम होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया. मीठ ॲड केलं तर कसं कांदा लवकर मऊ होतो. आपला आता इथे बऱ्यापैकी शिजत आलाय. तर आता मी त्याच्यामध्ये अर्धा टॅमॅटो ॲड केलाय. टॅमॅटो अर्धाच ॲड केलाय कारण का आपण त्याच्यामध्ये कोकम पण ॲड करणार होता म्हणून. आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया. अर्धा टीस्पून हळद, त्याच्यानंतर आपला घरगुती लाल मसाला असतो तो मी आता इथे 3 चमचे ॲड करते. आता तो पण आपल्याला तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मसाला आता चांगला आपला परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण भाजलेलं वाटण ॲड करूया. कांदा खोबरं भाजून मी हे वाटण केलेलं आहे ते. आता मला जास्ती पण पातळ बनवायचं नाही आहे, त्यामुळे घट्टसरच अशी रस्सा बनवायचा आहे. तर त्या अंदाजाने मी हे भाजकं वाटण आहे ते ॲड करते. तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता. आधी एवढंच ॲड केलंय मी. जर आपल्याला लागलं तर आपण आणखीन ॲड करू शकतो. शक्यतो नाही लागणार कारण का जेवढी कोळंबी आहे ना त्यासाठी हा मसाला पुरेसा आहे. मस्तपैकी आपण ते आधी परतवून घ्यायचं पूर्णपणे. 5-7 मिनिटं ते परतवलं ना की त्याला छान असं साईडने तेल सुटतं. भले ते आपण भाजून घेतलेलं आहे तरी पण ते कांदा आलं लसूणची पेस्ट ह्याच्यामध्ये ते एकजीव झालं पाहिजे ना. तर त्याच्यामुळे आपल्याला ते 5-7 मिनिटं चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं आहे. ते वाटण आता आपलं इथे चांगलं तेलावरती परतवून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये कोळंबी ॲड करूया. छानपैकी कोळंबी पूर्ण परतवून घ्यायची त्या मसाल्यामध्ये. आता अंदाजाने ना आपल्याला ह्याच वेळेला मीठ टाकून घ्यायचं. आपण कोळंबीला पण मीठ लावलेलं होतं आणि कांदा मऊ होण्यासाठी नरम होण्यासाठी पण मीठ टाकलेलं होतं ना, म्हणून अंदाजानेच आपण आपलं मीठ टाकायचं. थोडं कमी टाकलं तरी चालेल, नंतर आपण टेस्ट करू त्यावेळेला आपण मिठाचं हे ॲडजस्ट करू शकतो. नंतर खारट झालं तर आपण काही नाही त्याच्यामध्ये मोस्टली काही करू शकत नाही जास्ती. एक वेळ थोडं मीठ कमी असेल तर आपण त्यामध्ये पुन्हा ॲड करू शकतो. आता ह्याच्यामध्येच मी याच वेळेला जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे ना त्यानुसार गरम पाणी ॲड केलंय. आता आपण व्यवस्थित आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. तर आता हे मी मीडियम फ्लेमवरती शिजायला
झाकण लावून शिजायला ठेवून देते. याच वेळी मी 1.5 टीस्पून गरम मसाला आणि कोकम ॲड करून घेतले. ती क्लिप माझ्याकडून ना मिस झाली शूट करायची. मच्छीचं सार बनवण्यासाठी मी इथे 4 ते 5 शंकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 5 लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे धणे घेतले. ते मी अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक अर्धी वाटी पूर्ण ओलं खोबरं घेतलेलं आहे मी. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यानंतर पाव कांदा, त्यानंतर अर्धा टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर, ठेवलेले मिरची आणि धने जे आहेत ना ते पण आपल्याला ग्राइंड करायचे एकत्र. आता हे सर्व मिश्रण आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे, बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची. आपली आता ही कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे. फक्त त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. एका भांड्यामध्ये मी तेल घेतलंय, ते तेल तापले. आता त्याच्यामध्ये 3-4 ठेचून आपण लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि थोडा कांदा. फक्त आपल्याला एवढंच टाकायचंय मच्छीचं जे सार बनवणार आहे ना त्यासाठी. आता यामध्ये आपल्याला आपण जे मच्छीच्या सारासाठी वाटण केलेलं ना आता लाल, ते ॲड करायचे. मस्त छान सुवास सुटतो यावेळेला. तेलात परतवून घ्यायचं पूर्ण. हे 2-3 मिनिटं आपलं परतवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ॲड करायचंय. आपल्याला सारच कसं पातळ हवंय घट्ट हवंय त्या अंदाजाने आपल्याला पाणी ॲड करायचंय. त्याच वेळेला आता आपल्याला 5 ते 7 कोकमा ॲड करायचे. साराला व्यवस्थित उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया. 1 चिमूट हळद ॲड करायची आपल्याला. साराला चांगली उकळी आली. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करूया. आपण मच्छीला पण मीठ लावलंय ना, तर अंदाजानेच करायचे ते. मच्छीचं सार आपलं एक साईडला रेडी होतंय, तोपर्यंत आपण फिश फ्राय करून घेऊया. नॉर्मलच आपलं रवा, तांदळाचं पीठ, थोडीशी हळद आणि लाल मसाला आपला आणि मीठ हे सगळं ॲड केलंय. आणि आता त्याच्यामध्ये आपण फिशला ते व्यवस्थित कोटिंग करूया आणि फिश फ्राय करूया. आपण व्यवस्थित टाकलाय. आपली फिश पण मस्तपैकी इथे फ्राय होते आणि आता आपलं सार पण इथे चांगलं उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण फिश सोडूया. सार उकळतंय, आता त्याच्यामध्ये आपण फिश सोडून घेऊया. कारण का फिश शिजायला जास्ती वेळ लागत नाही. सगळे हलव्याचे पीस आहेत ते आपण सोडून घेऊया सारामध्ये. ते चांगले शिजतील. आता 5 मिनिटामध्ये मच्छी शिजते. मच्छी आपण सारात टाकल्यानंतर ती जास्ती हलवायची नाही. फक्त टाकल्यानंतर एकदाच फक्त ती सेट करून घ्यायची पूर्ण आणि मग नंतर ती शिजायला ठेवून द्यायची. श्रावण सुरू होतोय तोपर्यंत पाहिजे तेवढी मच्छी खाऊन घ्या. ज्यांचे श्रावण आहेत, ते श्रावणामध्ये जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी आता हाच 15 दिवस येते. त्यानंतर श्रावण सुरू होतोय, त्यामुळे आता छान मच्छी मिळेल ती खाऊन घ्या. म्हणजे श्रावणाचे 1 महिना काही वाटणार नाही. आता हलवा आपला फ्राय करून झालाय. आता बोंबील फ्राय करून घेऊया. मस्त मधून कापून आणलेले, त्याच्यामुळे त्याची छान आता कुरकुरीत होणार आहेत.
आता मच्छी आपली सगळी फ्राय होते. आता आपण जेवताना भेटूया. अशी आपली फिश थाळी तयार झालेली आहे. कशी वाटते तुम्हाला बघायला नक्की मला कमेंट करून सांगा. एक देऊ की अर्धी? आधी तुला बोंबील हवाय की नाही बोंबील. बोंबील नको ना? माहितीये मला तसं तुला काही बोंबील आवडत नाही. कोळंबीचा आज मी असा रस्सा केलाय. खाऊन बघ कशी ग्रेव्ही झाली आहे ती. दिसते तर मस्त. बस सार पण देऊ ना आताच. हे हवंय का लिंबू हवंय? नाही. तारातली फिश देऊ का? हा. ठीक. कर सुरुवात आणि मला सांग कसं झालंय ते. तिखट झालंय की नॉर्मल आहे? मसाला एकदम टेस्टी झणझणीत. हो का? चला आता मी टेस्ट करून बघते. काय खाऊ पहिल्यांदा? चला आज कोळंबीच खाऊन बघते. मस्त झाले. ते शेल ठेवली आहे ना त्याची टेल ती कोळंबीची, त्यामुळे मस्त चव आली अशी. छान लागतंय, टेस्टी लागतंय ते. सुनीत खाईल तेव्हा सांगेलच मला आणखीन कसं लागतंय ते. पण आता ते एकदम मस्त लागतंय. हाय, कशी वाटली मग ही फिश थाळीची रेसिपी? पूर्ण फिश थाळी ही माझी ती बनवलेली ती मस्त. तुम्ही पण ट्राय करा. आता श्रावण सुरू होणार आहे 15 दिवसांमध्ये. त्याच्या अगोदर भरपेट फिश खाऊन घ्या. म्हणजे ज्यांचे श्रावण आहेत त्यांना नंतर महिनाभर नाही ना खाता येणार आहे. त्याच्यामुळे मस्तपैकी अशी फिश थाळी घरच्या घरी तयार करा आणि फॅमिली बरोबर एन्जॉय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत पुन्हा भेटूया. बाय.